परमसिद्धीला गेलेले, परम गतीला नाही. पुन्हा आणखीन गोंधळात पडसाल. परमसिद्धीला गेलेले ते महात्मानं माम उपेत्ते, मला प्राप्त होऊन दुःखालयम अशाश्वतम पुनर्जन्म न आपनवंती, ते पुन्हा पुनर्जन्माला येत नाहीत. कोण? परमसिद्धीला गेलेले. मग आता परमसिद्धी आणि परमगती दोन्हीमधला फरक आता पुढे आणखी. अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. आता परमगतीला तो जातो कशानं? ओम या अक्षराचा उच्चार करीत करीत परमेश्वराला समोर धरून जरी त्याने केलं असलं तरी परंतु ओम या अक्षरामुळं त्यानं केल्यामुळं काय झालं? त्याला परमगती जरी मिळाली असली तरी पण अर्जुना य अनन्यचेता, जो एकाग्र मनानं नित्यशः सततम माम स्मरती. आता सांगा पुन्हा, आता स्वतंत्र, आता इथं कोणाला? माम स्मरती. आणि पहिले कोणाला स्मरण केलं? ओमला पुढं करून परमेश्वराला केलं, पण ओमला मध्ये घातलं, त्यामुळं त्याला परमगती. आणि इथं फक्त नित्यशः सततम अनन्यचेता माम. आता इथं ओम नाही, काही नाही, सगळ्यांना सोडून मलाच स्मरती म्हणजे स्मरण करतो. तस्य नित्ययुक्तस्य योगिनं, आणि अशा नित्य निरंतर माझं स्मरण करणाऱ्या योगासाठी अहम सुलभ. आता परमप्राप्ती नाही, कदाचित मी सुलभ होईल प्राप्त करण्याला, कदाचित तो जाईल वाहून मध्ये बी, तो जाऊ शकतो, कारण माझी प्राप्ती एवढी सहज नाही आहे. म्हणून तो एवढं जर केलं तर फक्त तो माझ्या प्राप्तीसाठी काय झाला? त्याचा मार्ग सुकर झाला. आणखी सुद्धा पुढे जे श्लोक येतील बारकाईने या दोन मार्गावर लक्ष ठेवायचं. मी दोन भेद केलेत. आता कोणी कोणी युक्तिवादाने असं करतं बा परमगतीच आहे, पुन्हा इथं आलं, इथं आवृत्ती झाली, दोनदा उच्चारलं. पण पुढचे श्लोक जेव्हा तुम्ही पासाल त्यावेळेस तुम्हाला त्या ओम अक्षर करून नाम घेऊन परमेश्वराला स्मरण करणारा आणि केवळ परमेश्वराला स्मरण करणारा, हे दोन मार्ग कसे आहेत ते आणखी स्पष्ट होते. बाबा ओमचा अर्थ आणि परमधाम कोणता? ओमचा काय म्हणले? ओमचा परमधाम कोणता? मग परमधाम ओमचा अर्थ परमधाम नाही ना ओमला. अर्थ काय त्याचा? ओमचा ओमचे 100 अर्थ आहेत. आरंभावाच्या केरी पण असं पण कोणी उठता बसता ओम म्हणतंय. आणि एक ओमचा असा सर की जर परमेश्वर स्वरूपाला मध्यस्थी धरलं तर मायेचा अर्थ होत असतो. आणि आकार उकार मकार जे म्हणतात ते, आकार उकार मकार जे म्हणतात ओमचा, त्याची उत्पत्ती त्याच्या असं म्हणतात, त्याला मात्रा म्हणतात. ओम हा 2.5 मात्रेचा आहे आणि काही लोक, काही विद्वान पंडित त्याला 3.5 मात्राचा समजतात. अशी 2 मतप्रवाह आहेत. 2.5 मात्राचा म्हणजे अ उ आणि अर्धा म, म्हणजे अ उ ची गुणसंधी होऊन ओ आणि तो अर्धा म्हणजे ओम, याला म्हणायचं 2.5 मात्रा. परंतु काही संप्रदाय याला 3 मानतात, सच्चिदानंद म्हणतात. अ इ उ याचा आणि अर्धा म 3.5 मात्रा. मग आता याचा एकोपा कसा होतो? तर अ इ यानं होतो ए गुणसंधी होऊन, आणि इकडं म आहेच. आणि पुढं मग याचो अयादी संधीनं त्या एला म्हणजे अ इ मिळून झाला एला अयादी संधीनं काय होईल? अ होईल. आणि पुन्हा तो पुढचा उ अ उ मिळून झाला ओ आणि म. असा हा 3.5 मात्राचा पण ओम. म्हणजे उत्पत्तीसुद्धा त्यांच्या संप्रदायामध्ये ते त्या पद्धतीने ते म्हणतात. ब्रह्ममाया ईश्वर सच्चिदानंद असं म्हणतात ते. म्हणजे सच्चिदानंद म्हणतात परंतु आणि त्या अशा उत्पत्ती ओम सच्चिदानंद या शब्दात बसवायचा प्रयत्न करतात अन्य लोक. मग कदाचित आपल्यालाही तसंच वाटायला लागतं. परंतु त्याच्या उत्पत्तीचा जर इतिहास जर वाचला तर आपल्याला नक्कीच कळून येतं की ओमच्या व्याख्या करणारे 2 संप्रदाय आहेत, 2.5 मात्रा आणि 3.5 मात्रा. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धिं परमांगता. आता तुम्ही म्हणसाल मग आता अचा ये झाला, मग अयादी संधी झाली तर येचं काय झालं? तर त्या येचं
येचा लोप होणारे काही सूत्र आहेत, जसं लोपो व्योरवली नाही का, किंवा आणखी काही दुसरे सूत्र आहेत की त्यांनी त्या येचा लोप होत असतो, ये आणि वचा, ये आणि वचा, कारण अयादी संधीमध्ये अय आय औ आव असं होत असते, ये आणि व येत असतं शेवटी दोन्ही. याचा लोप करणारे काही सूत्र आहेत. एक उदाहरण सांगितलं तुम्हाला लोपव्यवरवली, पण असे आणखी सूत्र आहेत. आणि म्हणून त्याचा लोप झाल्यानंतर खरं तर संधी करायला नाही पाहिजे, उला उ ठेवायला पाहिजे, परंतु यांनी पुन्हा संधी करून पुन्हा ओम केलं, म्हणून हे 3.5 मात्राचं असं. तर म्हणले परमाम संसिद्धीम गतः महात्मानः, आणि परमम संसिद्धीम, परमसिद्धीला गेलेले, परम गतीला नाही, पुन्हा आणखीन गोंधळात पडसाल, परमसिद्धीला गेलेले ते महात्मानं माम उपेत्ते, मला प्राप्त होऊन दुःखालयम अशाश्वतम पुनर्जन्म न आपनवंती, ते पुन्हा पुनर्जन्माला येत नाहीत. कोण? परमसिद्धीला गेलेले. मग आता परमसिद्धी आणि परमगती दोन्हीमधला फरक आता पुढे आणखी. आ ब्रह्मा भुवनाल्लोका पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुन म्हणजे अर्जुना, आ ब्रह्मभुवनात लोका, ब्रह्मभुवनापासून, मग ते एकाक्षर ब्रह्म असो की आणखीन एकाक्षर ब्रह्म म्हणजे ओम, ओम इति एकाक्षर ब्रह्म, मग एकाक्षर ब्रह्मापासून लोक हा पुनरावर्तन, त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मरण आहे. अगदी प्रखरपणे ओमच्या या श्लोकाचा कसा त्यांनी पूर्णपणे वेगळेपणा दाखवलेला आहे, हा लक्षात घेण्यासारखा आहे. हा लक्षात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुन्हा या मायावी घोटाळ्यात तो अडकत राहतो. तर आ ब्रह्मभुवनात लोका, या एकाक्षर ब्रह्मापासून पुन्हा पुन्हा त्यांना जन्ममरण असतंय, आणि म्हणजे परमगती जरी झाली तर त्याला पुन्हा पुन्हा जन्ममरण आहे. कौंतेय आणि अर्जुना, माम उपेत्ते, आणि जो मला प्राप्त होतो म्हणजे परमसिद्धीला जातो, तो पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. अशा प्रकारे या ओमचा आता तुमच्या लक्षात आला असेल अक्षर ब्रह्म योग. याच्यामध्ये अक्षर कसे आहेत की जीव पण आहे, देवता पण आहे, आणि खरं तर जीव क्षरणार आहे, देवता बी क्षरणारे आहेत नाही का, पण माया मात्र क्षरणारी नाही, कारण माया अवतार घेत नाही, हे लक्षात ठेवायचं. मग मायेला अक्षर म्हणता येतं आणि परमेश्वराला अक्षर म्हणता येतं, कारण बाकीच्या देवता क्षरणशील आहेत पण माया नाही, कारण अव्यक्तातून ते व्यक्तात येतात, तसं मायेचं नाही आहे. अधिभूतम क्षरो भाव पुरुषश्च अधिदैवत. ज्ञानी आहे, ज्ञानी अधिदैवत का? दैवत म्हणजे ज्ञानी आहे, दैव जाणणारा तो. जीव प्राप्तीला गेल्यानंतर मग अक्षर झाला ना बाबा, जीव प्राप्तीला गेल्यानंतर मग अक्षर झाला. हां, प्राप्तीला गेल्यानंतर हो. अक्षर म्हणा तर नवम नवम तन्मधुरम तथापि नस्यात तदन्ये मम नाथनीयम असं म्हटलेलंच आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा तो नवीन नवीन आनंदामध्ये क्षरणशील आहेच. बाबा मायेला अक्षर ईश्वर अवतारासाठी देह होती, मग ती तिथं अक्षर नाही धरता येत. काय म्हणले? ईश्वर अवतारासाठी देह होती ती माया. हां, आता हा जो प्रश्न ब्रह्मविद्येत येतो ते केवळ त्या मायापदामुळेच येतो. एरवी माया सर्वसाधारणपणे अवतारच घेत नाही, हा सिद्धांतच आहे. मग आता त्यातले काय अपवाद असतात ते सोडून द्यायचे असतात. किंचित देखील ते नाहीच बोलीजे अशी व्याख्याच आहे. एखादा अपवाद असू शकतो ना, म्हणून तो इथं एवढा चर्चेला घेण्यासारखा विशेष नाही. तो ओळगणीच्या भावानं घेतलेला आहे ना अवतार. तो म्हणजे श्रीमूर्ती जी तयार झाली ओळख सारण्यासाठी झाली, तर अवतार नाही म्हणता येईल. हो ना, म्हणून तर म्हणायलो की हा जो भाग आहे ना, तर हा आपण एकांकीचा भाग, एकांत म्हणजे एकेरी भाग आहे, फक्त एकाच गोष्टीसाठी, परमेश्वरासाठी, म्हणून तो भाग आपण सोडून यायचा का? किंचित अपवाद म्हणून असतो ना कुठे बी तसं. पण माया सर्वसाधारणपणे अवतार घेत नाही, आणि म्हणून ती कशी आहे? अक्षर आहे असं. चला
सहस्रयुगपर्यन्त महर्यद्ब्रह्मणो विदु रात्रिं युगसहस्रान्तां तेहोरात्रविदो जना. आता या श्लोकावर सुद्धा अनेक टीकाकार सांगतात 1000 वर्षाचा दिवस आणि 1000 वर्षाची रात्र ही या म्हणजे सृष्टी संहाराची आणि रचनेची असते असं त्यांचं म्हणणं येतं आहे. पण शब्दाकडे बारकाईने जर लक्ष दिलं तर कसा अर्थ निघतो पहा. ब्रह्मण यत अह म्हणजे त्या मायेचा जो दिवस आहे, मायेचा म्हणजे एकाक्षर ब्रह्माचा जो दिवस आहे तो सहस्रयुग पर्यंतम म्हणजे हजारो युगापर्यंतची अवधी असणारा आहे. 1000 नाही, हजारो, कारण इथं समास आहे. तिथं एक वचन घ्यायचं की बहुवचन घ्यायचं तुम्ही ठरवायचं. आणि जर हजारो म्हणलं तर आताच 2000 झाले, कुठं झालं आपल्या डोळ्यासमोर सृष्टीचा संवारण रचना, हे सिद्धच होत नाही. तर तिथं बहुवचनात्मक घ्यायचं म्हणजे हजारो म्हणजे त्याला गणती नाही. म्हणून हजारो युगाची युगपर्यंत पहा, युग म्हणजे 60 लक्ष वर्षाचं एक युग. म्हणजे तुम्ही असाल एक कृतयुग तसं नाही, चौकडी युगपर्यंतम म्हणजे 4 युगापर्यंत म्हणजे हजारो अशी युगाची कडी म्हणजे 60 लक्ष वर्षाच्या अशा कड्या हजारो, त्याची काही हेच नाही, अवधीच नाही आहे. असा रात्रीम म्हणजे त्यावेळेस तो तमामध्ये असतो. म्हणजे सृष्टीसंहार झाल्यानंतर सगळे जीव अव्यक्तात जातात. आणि युग सहस्रांता ये विदू ते जना, ज्यांना हे कळालं तीच माणसं अहो रात्र विदू, त्यांनाच दिवस आणि रात्र कळालेला असतो, बाकीच्यांना कळालेला नाही. अव्यक्ताद्व्यक्तय सर्वा प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. सर्व व्यक्त अहरागमे, आणि ज्यावेळेस सृष्टी रचना होते अहरागमे दिवस निघाल्यावर, अह म्हणजे दिवस नाही का, अहरह म्हणजे दररोज असा अर्थ असतो. तर सर्व व्यक्तय अहरागमे हे सगळेचे सगळे दिवस निघाल्यावर काय होतात, चराचर सृष्टी दिसायला लागते. अव्यक्तात प्रभवंती हे त्या अव्यक्तातून येतात, इथं म्हणजे तमातून इकडे येतात, प्रभवंती उत्पन्न होतात. रात्र्यागमे आणि रात्र झाली म्हणजेच या ब्रह्मदेवाची रात्र म्हणजेच नाश संहार. तत्र अव्यक्त संज्ञके एव, तिथं त्या अव्यक्तामध्येच प्रलीयन्ते लीन होऊन जातात आणि पुन्हा येतात. काय येतात, कारण संहारकाळी सगळा नाश होतो पण कर्म ते नाशत नाहीत, म्हणून ते पुन्हा इथे येतात. भूतग्राम स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वश पार्थ प्रभवत्य हरागमे. पार्थ अर्जुना, स एव अयं भूतग्राम, तोच हा प्राणी समुदाय, तोच हा प्राणी समुदाय, जीव अनेक आहेत. भूत्वा भूत्वा पुन्हा 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 असं या सृष्टीमध्ये येऊन अवश अगदी पराधीन होऊन कर्माच्या, देवतेच्या किंवा त्याच्या भोगाच्या रात्र्यागमे प्रलीयते, पुन्हा संहार झाला की पुन्हा तिथं तो जातो. अहरागमे आणि दिवस निघाला की प्रभवती पुन्हा जन्माला येतो, म्हणजे सृष्टी रचनेत येतो. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातन यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. तस्मात आणि म्हणून अव्यक्तात परह अन्य,
जो अव्यक्ताच्या पलीकडं दुसरा आहे, त्या मायेच्याही पलीकडं दुसरा आहे, ज्याला वेद सुद्धा म्हणतात नेती नेती ही एनम न जानामी, असं पुढं म्हटलेलं आहे की जो त्या अव्यक्ताच्याही पलीकडं आहे. कारण मायेमध्ये जाऊन बसतात सगळे जीव, पुन्हा इकडे येतात. पण त्याच्याही पलीकडं जो अन्य म्हणजे दुसरा, जो यह म्हणजे सनातन आहे, जो अव्यक्त आहे, जो ज्याच्या ठिकाणी अव्यक्त भाव आहे, स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. सगळे प्राणी जरी नष्ट झाले असले तरी त्याचं पुन्हा स्थायित्व स्थिर असतं. म्हणजे संहार जरी झाला तरी परमेश्वराचं अव्यक्त स्वरूप तसंच राहतं. अव्यक्तोऽक्षर इत्युक्त स्तमाहु परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आणि अव्यक्तातली जी अक्षर म्हणजे अव्यक्त जो परमेश्वर आहे तो अक्षर इति उक्त, त्याला सुद्धा अक्षर म्हटलेलं आहे. म्हणजे मी अगोदरच म्हटलं परमेश्वर अव्यक्त आहे, माया अव्यक्त आहे, तर त्याला सुद्धा त्यांनी अव्यक्त म्हटलेलं आहे. तम परमाम गतिम आहू, आणि त्याची सुद्धा परमाम गती आहे. कोणाची? त्या परमेश्वराची सुद्धा. यम प्राप्य न निवर्तनते, जिथं प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याला जन्म मरणाला येता येत नाही. तत् मम परमम नाम, ते माझं परमम धाम आहे. आणि ती परमाम गती जी होती ती मात्र पुन्हा पुन्हा जन्माला मरणाला येणारी आहे, असा त्यांनी इथं माझी म्हणून उल्लेख केलेला आहे. कोणती परमाम गती? ती माझी म्हणायले ते. आणि तिथं जी परमाम गती म्हणले होते तर त्याला पुढं सांगितलं की त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण आहे. आणि हे माझं परमधाम आहे, हे माझं मुख्य ठिकाण आहे. पुरुष स पर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्. आणि पार्थ अर्जुना, यस्य अंतस्थानी भूतानी, ज्याच्या अंतर्गत हे सगळे प्राणी मात्र आहेत. कोणाच्या अंतर्गत आहेत? मायेच्या. येन इदम सर्वम ततम, ज्यानं हे सगळं जग व्यापलेलं आहे. आणि परमेश्वराच्या अंतर्गत पण आहेत आणि मायेच्या पण आहेत, कारण दोन्ही अक्षर आपण म्हटलेले आहेत. म्हणून ज्याच्या अंतस्थामध्ये सगळे प्राणी मात्र आहेत, ज्याने हे सगळं जग व्यापलेलं आहे, तो परपुरुष, तो उत्तम पुरुष, अनन्या भक्त्या लभ्ये, अनन्य भक्तीनंच प्राप्त होतो. तिथं दुसऱ्या कोणत्याही एकाक्षर ब्रह्मानं तो प्राप्त होत नाही. इथं हा विषय संपलेला आहे. आणि आता पुढे जो विषय आहे तर समाजामध्ये प्रचलित असलेलं मत ते सांगत आहेत, म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाची गती. आता इथून पुढं ते शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष कसं मत आहे ते सांगतायत. यत्र काले त्वनावृत्तिं आवृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. आता विषय बदललेला आहे. शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष. भगवान श्रीकृष्णांनी या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाबद्दल सांगितलेलं आहे की हे एक मत आहे आणि ते जुनं मत आहे. पण ज्ञानी पुरुष या भानगडीत पडत नाही, याला केअरफुली घेत नाही, म्हणजे दुर्लक्षित करतो, कारण हे त्याच्या कामाचंच नाही आहे. म्हणजे स्पष्टपणे त्याने कशा पद्धतीनं नकार दिला या पक्षाला, तर पहिले आपण तर पक्षाचं म्हणणं काय ते आधी पाहू, नंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला रिजेक्ट करून टाकलं. म्हणले भरतर्षभ, भरतेषु ऋषभ भरतर्षभ, भरत कुळामध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, यत्र काले प्रयाता, ज्या काळात मानव निघून जातो म्हणजे मृत्यू पावतो, त्याग करून जातो, योगिनः तो अनावृत्तींचं,
आणि योगी लोक तर परत न येणारी आणि आवृत्तीमेव म्हणजे परत येणारी गती यांती म्हणजे प्राप्त करून घेतात. तम कालम वक्ष्यामी, तर तो कोणता काळ मी ते सांगतो. म्हणजे जिथे गेल्यानंतर पुन्हा त्याला जन्म मरणाला यायची गरज नाही आणि जिथे गेल्यानंतर परत तो जन्म मरणाला यावं लागतं. तो कोणता काळ आहे ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात मी सांगतो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जना. ज्योती अग्नी म्हणजे ज्योतिर्मय अग्नीचा अभिमानी असलेली देवता. ज्योती अग्नी म्हणजे प्रकाशमय त्याचा अभिमान असलेली देवता अह, आणि दिवसाचा अभिमानी देव म्हणजे सूर्य. शुक्ल उत्तरायणम षण्मासा म्हणजे शुक्ल पक्षामध्ये उत्तरायणामध्ये उत्तरायणाच्या 6 महिन्यात तत्र प्रयाता तिथं जे मरण पावून जातात ब्रह्मविदः जना ते ब्रह्मवेत्ते लोक त्यांना देवता आपल्याकडे घेऊन जाते. घेऊन जाऊन ब्रह्म गच्छती म्हणजे ब्रह्म प्राप्त करून घेतात. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायणं तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. आणि धूमः रात्री म्हणजे धूम म्हणजे त्या धुराची अभिमानी देवता रात्री तिथली अभिमानी देवता तथा कृष्ण म्हणजे कृष्ण पक्ष दक्षिणायनम आणि दक्षिणायनाचे षण्मासा म्हणजे 6 महिने तत्र योगी चांद्रमसम ज्योती प्राप्य तिथं योगी त्या चंद्रज्योतीपर्यंत प्राप्त होऊन पुन्हा निवर्तते म्हणजे परत येतो. म्हणजे हे असं जे मत आहे ते सांगत आहेत, पण ते मत आहे म्हणून त्याचा उल्लेख आता या श्लोकात करतात. म्हणजे बऱ्याच वेळेला भगवान श्रीकृष्ण आधी निरूपण करतात आणि त्याच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात बाबा रे हे मत आहे म्हणून. म्हणून आपल्याला त्याचा अंतिम त्या विषयाचा शेवटचा श्लोक काय आहे तो फार महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला गीता जर समजायची असेल तर हाच महत्त्वाचा भाग आहे. शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते एकयात्यनावृत्ती मन्यया वर्तते पुनः. ही जगतः येते शुक्ले कृष्णे गती. ही जगाची जे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाची गती म्हणजे मार्ग आहे. शाश्वते म्हणजे फार पुरातन काळापासून मते असं मानल्या गेलेलं आहे. एकया अनावृत्तीम याती एक पुन्हा पुन्हा जन्म मरणाला प्राप्त होत नाही अथवा अन्यथा अन्यया पुन्हा आवर्तते आणि दुसऱ्या गतीनं पुन्हा तो जन्म मरणाला येतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायापासून इथपर्यंत जे निरूपण केलं की जो माझी भक्ती करतो मला प्राप्त होतो, इथं भक्तीचा प्रश्नच नाही. फक्त जो त्या वेळेस जो मरल तो मोक्षाला जातो आणि त्यावेळेस जो मरणार नाही तर तो इथंच राहतो. अशा प्रकारचं या श्लोकाचा या 2-3 श्लोकांचा आशय आहे. आणि विशेष म्हणजे भीष्माचार्यांनी सुद्धा उत्तरायणाची वाट पाहिलेली होती आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या आधीचा उल्लेख केलेला आहे. आता हे जे मत आहे याविषयी ज्ञानी लोकांनी काय ठरवावं, याचं अनुकरण करावं की आणखी काय करावं म्हणून सांगतात. नैते श्रोते पार्थ जानन
योगी मुह्याति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. पार्थ म्हणजे पृथ्वीपुत्र अर्जुना, एते श्रुती हे जे दोन मार्ग आहेत, जानन म्हणजे जाणून घेऊन, कश्चन योगी न मुह्यती कोणताही योगी या मोहामध्ये अडकत नाही. म्हणजे हे शुक्लात मेला तर तिकडं होतंय आणि कृष्णात मेला तर असं होतंय, याला योगी याच्या भानगडीत पडत नाही, याच्या मोहात अडकत नाही. तस्मात आणि म्हणून अर्जुन, हे अर्जुना, सर्वेषु कालेषु योगयुक्त हो, सर्व काळ तू फक्त योगाचं आचरण करणारा हो. म्हणजे तू निष्काम कर्मयोग समत्व योगाचं आचरण करणारा हो. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्तेति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम्. योगी इदम विदित्वा, आणि ज्ञानीपुरुष हे जाणून, वेदेषु यज्ञेषु तपसु दानेषु, वेद किंवा यज्ञ, यज्ञ म्हणजे धार्मिक क्रिया, तप, दान आणि पुण्यरूप फळं, प्रदिष्टम जे सांगितलेली आहेत, तत्सर्वमेव अत्येति ते सगळं सोडून देतो. फार महत्वाचा भाग आहे. योगी ते वेद, ते यज्ञ म्हणजे कोणते यज्ञ आणि तप, कोणतं जे पुण्यवर फळ देणारं, हे सगळं तो सोडून देतो आणि आद्यम परमस्थानम उपैती, जे आद्य परमस्थान आहे म्हणजे मायेची प्राप्ती, तिला तो जातो. कारण जर परमेश्वराची प्राप्ती व्हायची असली तर परमेश्वर म्हणतात तो मला प्राप्त होतो. इथं आद्यम परम म्हणजे तो मायेच्या फळाला जातो. म्हणजेच वेदानं काय होते तर वेदाचं जे अंतिम साध्य आहे ती मायेच्या प्राप्तीपर्यंत असतं. यांना यात पुण्यफलम प्रदर्शन अत्येति यांना ओलांडून होतं ना. हो, म्हणजे या सगळ्या गोष्टीचं उल्लंघन करून. मग तो योगी म्हणल्यानंतर हां असं म्हणता नाही, मग त्या शुक्ल पक्षात मी योगी योगी म्हटलं होतं, म्हणजे याचा अर्थ तो योगी तो धरायचा असं नाही. कारण शुक्ल पक्षात मी म्हणलं होतं आणि मग शेवटी सांगितलं की याच्या मोहात ते अडकत नाहीत. त्याच्या अगोदरचा श्लोक आहे, नाही ते श्रुती पार्थ जाणन योगी मुह्यति कश्चन. हां, त्याच्या मोहात पडत नाही. हे दोन्ही मार्ग, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. हा योगी आणि हा योगी म्हणजे वेद मार्गी. कारण वेदेशु त्याला ओलांडून होते ना. वेदेशु यज्ञेशु नाही, पुण्यफलम प्रदिष्टम, पुण्यरूप फळ सांगितलेलं म्हणजे सकाम भक्ती. हो, ती ओलांडतो. अत्येति तत्सर्वम इदम विदित्वा, हे सगळं तो सोडून देऊन, ओलांडून, इथं ओलांडून म्हणजे सोडून देऊन, हा सोडला. हां, मग तो स्थान परम चांगल्या स्थानाकडे तो वाटचाल करतो. म्हणजे तिथं परम म्हणजे श्रेष्ठ स्थान. ते म्हणजे यांना ओलांडलं म्हणजे निष्काम कर्मयोगी हा ईश्वराकडेच आहे. कारण पुण्यफळ सोडून दिलं म्हणजे निष्काम झालं. नष्ट हां म्हणजे निष्काम झाला. हो, आणि तो मग वरच्या स्थानाकडे वाटचाल करतो. उपैती म्हणजे प्राप्त करतो किंवा त्या स्थानाकडे तो वाटचाल करतो. आणि उप अधिक येती, येती म्हणजे जातो असं. या अध्यायातली जिज्ञासा आहे, अधियज्ञ अधिभूत अध्यात्म अधिदैव ब्रह्म कर्म या सर्व ठाई सिद्धांती काय घ्यावे हे समजलं नाही ते सांगावे अशी विनंती. म्हणजे आता तुम्ही एकदम अध्यायाच्या आरंभी पोहोचले. हा अध्याय इथं संपला आणि आता एकदम बुडावर गेले नाही का. आरंभीच त्यांनी सांगितलेलं आहे. कारण 7व्या अध्यायाच्या शेवटी साधिभूतादि दैवमम असं म्हटल्यानंतर पुढे अर्जुनाने 7 प्रश्न केले.
आणि त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला उत्तर दिलेले आहे. तर या आदिदैव, आदिभौतिक आणि आध्यात्मिक या बाबतीत काही प्रसंगानुसार वेगवेगळ्या अर्थानं त्याचा बोध होतो. ढोबळमानाने आदिदैविक म्हणजे दैवसंबंधी म्हणजे देवलोकासंबंधी, आदिभौतिक म्हणजे भूतमात्रासंबंधी आणि आध्यात्मिक म्हणजे आपल्या स्वतःसंबंधी, म्हणजे असा ढोबळमानाने अर्थ होतो. पण प्रसंगानुसार त्या ठिकाणी कधीकधी त्याच्या संदर्भानुसार अर्थ घेतला जातो.